खूपच अंगावर काटा आणणारी अशी घटना आहे. कदाचित तुम्ही याआधी ऐकली सुद्धा नसेल. ही गोष्ट एका अल्पवयीन मुलीपासून सुरू होते. ती उन्नावमधील आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्या घरी काम मागण्यासाठी जाते. कल्पना करा, कहाणी अशी सुरू होते. काही दिवसांनी 3 जण त्या मुलीचं अपहरण करतात. तिला गुंगीचं औषध देऊन ते अनेक दिवस तिच्यावर अत्याचार केला जातो. नंतर ती मुलगी आवऱ्यामध्ये सापडते आणि तक्रार दाखल केली जाते. पण तक्रार आमदाराविरुद्ध नसून फक्त काही मोजक्या लोकांविरुद्धच नोंदवली जाते. कारण पोलीस FIR मध्ये आमदाराचं नावच घेत नाही. उलट UP पोलीस मुलीवरच दबाव आणतात. त्यामुळे ती UP सोडून बाहेर जाते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सेम ऑफिसर लेखी तक्रारी पाठवते. पण काहीच कारवाई होत नाही. मुलीची आई तक्रार नोंदवण्यासाठी दंड अधिकाऱ्यांकडे जाते. त्याच्यानंतर काही दिवसात आमदाराचा भाऊ आणि त्याचे लोक मुलीच्या वडिलांना इतकं बेदम मारहाण करतात. त्या मारहाण केल्यानंतर उलट मुलीच्या वडिलांविरुद्धच तक्रार दाखल केली जाते आणि त्याच दिवशी त्यांना तात्काळ अटक सुद्धा केली जाते. कारण तक्रार आमदाराच्या माणसांनीच केली होती. या सगळ्यामुळे पूर्णपणे हातात झालेली ती मुलगी योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर स्वतःला पेटवून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करते. मुलगी वाचते, पण दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीतच मृत्यू होतो. विचार करा, मुलीवर अत्याचार झाला, त्या विरोधात आवाज उठवल्यामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. इतकं सगळं होऊन सुद्धा आमदाराला अटक होत नाही. फक्त त्याच्या भावालाच अटक केली जाते. नंतर ही केस CBI कडे दिला जातो आणि अखेर आमदाराविरुद्ध गुन्हा नोंदून त्याला CBI कोठडीत सुद्धा घेतलं जातं. पण आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलीच्या वडिलांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात जो मुख्य साक्षीदार होता तो सुद्धा संशयास्पद परिस्थितीत मृत आढळतो. या सगळ्यात उन्नावचे भाजपचे खासदार त्या आमदाराला तुरुंगात भेटायला जातात आणि त्याला थँक्यू म्हणतात. इतक्यावरच थांबत नाही, मुलीच्या काकांना अचानक 10 वर्षाची शिक्षा सुनावली जाते. ती सुद्धा खूप जुन्या प्रकरणात, जे आमदारानेच दाखल केलं होतं. याच्यानंतर घडतं ते खूप भयानक. ती मुलगी, तिचा वकील आणि 2 मावशा एका कारने जात असताना नंबर प्लेट झाकलेल्या एका ट्रक त्यांच्या गाडीला जोरात धडक देतो. दोन्ही मावशा जागीच मृत्युमुखी पडतात. वकील नंतर मरण पावतो. मुलगी खूप गंभीर जखमी होते. या अपघाताच्या आधीच त्या मुलीने देशाचे सरन्यायाधीश यांना पत्र लिहिलेलं होतं. याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व खटले दिल्लीला वर्ग केले. आमदार आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध आरोप निश्चित झाले. शेवटी न्यायालय आमदाराला दोषी ठरवतं, जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावतं. पण पुढे दिल्ली उच्च न्यायालय या गंभीर गुन्हेगाराला दिल्लीतच हलवतं आणि त्याची जन्मठेपेची शिक्षा निलंबित सुद्धा करतात. माझा प्रश्न इतकाच आहे, इथे न्याय कुठे आहे? कायदा कुणासाठी आहे? सत्ता व पैशांच्या ताकदीपुढे सामान्य माणसाचं आयुष्य इतकं स्वस्त कसं ठरतं?